नमस्कार. जयम विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. शिवबाठाचे नेते आदित्य आणि त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे यांनी दिल्ली गाठत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दिशा सालियान प्रकरणातून आदित्यचं नाव काढून टाकण्याची विनंती आदित्य आणि रश्मी ठाकरे यांनी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. मात्र आता आदित्य आणि रश्मी ठाकरे यांच्या या भेटीमुळे लोकप्रतिनिधींच्या भावना दुखावल्याचं सुद्धा समजतंय. नेत्यांना लढण्याचा सल्ला देतात मात्र स्वतःच्या मुलाच्या राजकीय भवितव्यासाठी प्रयत्न करतात अशा भावना यावेळेस काही लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या आहेत. आजचं जयम विशेष याच संदर्भात. तर आदित्य आणि रश्मी ठाकरे यांनी वाया पुणे दिल्ली इथे जाऊन गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. आदित्य यांचं राजकीय भवितव्य धोक्यात आहे आणि ते धोक्यात असल्यामुळे त्यांचं नाव दिशा सालियान मृत्यू प्रकरणातून वगळावं यासाठी रश्मी ठाकरे यांनी अमित शहांना विनवणी केल्याचं समजतंय. तर या विनवणीमुळे दुसऱ्या बाजूला काही लोकप्रतिनिधींच्या भावना दुखावल्याचंही समोर आलेलं आहे. दरम्यान काही लोकप्रतिनिधींनी तर पुन्हा एकदा भाजपासोबत संसार थाटावा यासाठी आग्रह सुरू केलाय. भाजपासोबत जर शिवबाठाने जुळवून घेतलं तर आदित्यसह अनेक जणांना दिलासा मिळेल असा सूरही उमटला जातोय. आणि असं असूनही उद्धव यांनी भाजपासोबत जाण्यास स्पष्ट नकार देत लढण्याचा सल्ला दिला. मात्र स्वतःच्या मुलाच्या भवितव्यासाठी उद्धव आणि रश्मी ठाकरे यांचे प्रयत्न लोकांपासून आणि लोकप्रतिनिधींपासून काही लपलेले नाहीत. भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्यासह भाजपाच्या इतर काही नेत्यांनी दिशा सालियान प्रकरणाच्या चौकशीची मागणी अनेकदा केली. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी आरोप केला होता की सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला एयू या नावाने 44 फोन आले. राहुल शेवाळे यांनी सुद्धा एयूचा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे आहे का असा सवाल उपस्थित केला होता. भाजपा नेते नितेश राणे यांनी दिशा सालियान प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती. तसेच आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील एयू कोण आहेत याचा तपास करण्याची मागणी केली होती. दरम्यान हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे आपण जाणून घेऊयात. अभिनेता सुशांत सिंह राजपूतची व्यवस्थापक म्हणून दिशा सालियान काम करत होती. दिशा सालियानचा बाल्कनीमधून खाली पडून 8 जून 2020 ला मृत्यू झाला. दिशाने आत्महत्या केली नाही तर तिची हत्या करण्यात आली असा आरोप राणे कुटुंबाने केला. पुराव्यांअभावी दिशा सालियान केस बंद करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. दिशा मृत्यू प्रकरणात राजकीय संबंध नसल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं. राणे कुटुंबियांकडून सुरू असलेले आरोप सालियान कुटुंबाने सातत्याने फेटाळले. अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा 14 जून 2020 ला मृत्यू झाला आणि सुशांतचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळून आला. सुशांतने आत्महत्या केल्याचं मुंबई पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं. दिशा सालियान मृत्यू प्रकरण आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात आला. सुशांतची आत्महत्या नसून हा एक खून आहे आणि खुनाचे आरोपी गजाआड होतील असं नारायण राणे यांनी म्हटलं. त्यातील एक मंत्री असेल आणि तो उद्धव ठाकरे यांचा पुत्र असेल असा थेट आरोप नारायण राणे यांनी तेव्हा केला होता. दिशा सालियानच्या हत्येबाबत सुशांतला माहिती मिळाली म्हणूनच त्याचीही हत्या करण्यात आली असा गंभीर आरोप राणेंनी केला. सुशांत आणि दिशा मृत्यू प्रकरणी नाहक चिखलफेक करण्यात येत असल्याचं आदित्यने म्हटलेलं आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस अधिकारी सचिन वाझे याची काळ्या रंगाची मर्सिडीजही प्रकरणात चर्चेत आली. दिशाला 8 जूनच्या रात्री याच गाडीतून मालाडमध्ये तिच्या घरी नेण्यात आलं का असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला होता.
दरम्यान याच प्रकरणामध्ये आपल्या मुलाचं भवितव्य वाचवण्यासाठी रश्मी ठाकरे या अमित शहांना भेटायला गेल्या होत्या अशी चर्चा सुरू आहे आणि यामुळे काही लोकप्रतिनिधींच्या भावना दुखावलेल्या आहेत। कारण की एका बाजूला ठाकरे कुटुंबीय सांगतायत की लढा आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या मुलासाठी ते चर्चा करायला जात आहेत। आणि याच संपूर्ण संदर्भात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। सूत्रांकडनं एक खळबळजनक बाब समोर आली होती, ती म्हणजे अशी की रश्मी उद्धव ठाकरे आणि आदित्य उद्धव ठाकरे यांनी दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घेतली। अर्थातच खरं ऐकताय तुम्ही की आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट जी आहे 5 दिवसांपूर्वी घेतलेली आहे अशी माहिती जी आहे समोर येत आहे। नेमकं हे प्रकरण असं आहे की दिशा सालियान केस जी चालू आहे, ज्याच्यावर SIT सुद्धा नेमण्यात आलेली आहे आणि ज्याच्यावर चौकशी सुरू आहे, त्या प्रकरणासंबंधित कुठेतरी आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळावा याकरिता रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी दिल्ली येथे जाऊन अमित शहा यांची भेट घेतलेली समजून येत आहे। नेमकं पाहायला गेलं तर एकीकडे भाजप विरोधी असा पक्ष शिवसेना उभाटा गट बनलेला आहे आणि सोबतच महाविकास आघाडीमध्ये त्यांचा एक महत्त्वाचा पक्ष म्हणून, एक घटक पक्ष म्हणून समावेश सुद्धा आहे। आणि उद्धव ठाकरे यांचे जे दौरे चालू आहेत आणि जे भाषणं होत आहेत ते भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधात होत आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सुद्धा। आणि हेच सगळं सुरू असताना 5 दिवस आधी रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा घाटात दिल्लीची वारी जी आहे मारलेली आहे, अमित शहा यांना भेटलेले आहेत आणि दिशा सालियान प्रकरणामध्ये आदित्य यांना दिलासा भेटावा अशी त्यांनी एक विनंती जी आहे अशी केल्याची माहिती समोर येत आहे। सोबतच बघायला गेलं तर यामध्ये अशी सुद्धा एक बाब समोर येत आहे की उद्धव ठाकरे यांनी उभाटाच्या सर्व आमदारांना आणि नेत्यांना असं सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत किंवा जे प्रमुख नेते आहेत त्यांच्यासोबत चांगले संबंध ठेवा आणि त्यांच्यासोबत समजा चांगले संबंध ठेवलेत तर कुठेतरी दिलासा सर्व प्रकरणांमध्ये मिळू शकतो। कारण की शिवसेना उभाटा गटामधील बरेच आमदार आणि बरेच जे मुख्य नेते आहेत त्यांच्यावर कुठे कोणावर ईडीची चौकशी आहे, कोणावर ACBची कारवाई किंवा नोटीसी जे आहेत त्या येत आहेत। नेमकं हे प्रकरण काय आहे आणि याच्यावर काय पुढे होणार हे तर पाहावंच लागेल। जेव्हा आपण अजय चौधरी यांच्याशी बातचीत केली या संबंधात तेव्हा त्यांनी असं सांगितलं की मी याच्यावर बोलणं उचित समजत नाही आणि तुम्ही आदित्य ठाकरे यांनाच जाऊन विचारा। आणि जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या आमदारांसोबत नेत्यांसोबत आपण बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की याबद्दलची पूर्णतः आम्हाला माहिती नाही, त्यामुळे आम्ही या प्रकरणावर बोलणं उचित समजत नाही। कॅमेरामॅन इम्तियाजसह मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। तर दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरण आणि आदित्य ठाकरे यांच्या संबंधासंदर्भात भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी जय महाराष्ट्रला दिलेल्या मुलाखतीत मोठा खुलासा केला होता। याआधीच पाहूयात ते तेव्हा काय म्हणाले। जसं सुशांत सिंगचे फॅन आहे, जसे दिशा सालियनचे फॅन आहेत, मी परत त्यांना आम्ही विश्वास देतो की आज नाही तर उद्या सत्य बाहेर येणार। पेंग्विन कितीही इकडे तिकडे पळाला तरी पेंग्विनला एक दिवस आपण जाळ्यात फसवणार आणि तो जेल बंद होणार, एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो। जेम विशेष मध्ये आणखी एका बातमीचा आढावा घ्यायचा आहे, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर।